आणि आता बातमी सर्वसामान्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी, कारण आजपासून तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने केलेली शिफारस आजपासून लागू करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता पॅकेज केलेले ब्रँडेड दूध उत्पादने महागणार आहेत। दुग्धजन्य पदार्थांच्या दरात आता वाढ होतीये। प्री पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, ताक, पनीर, मध आणि धान्य यांच्यावरील जीएसटी सूट आता रद्द करण्यात आली आहे। परिणामी आता या वस्तू खरेदी करण्याकरता 5% दराने जीएसटी लागू होईल। जीएसटी काउन्सिलने अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतलाय। परिणामी सगळ्या प्रकारची कडधान्य किलो मागे 8 ते 10 रुपयांनी महागणार आहेत। डाळींचे दर प्रति किलो मागे 5 ते 10 रुपयांनी वाढणार आहेत। जीएसटी कायद्याच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना कायदेशीर पूर्तता करावी लागणार आहे। नवीन तरतुदींनुसार संगणकीय बदल करावे लागणार आहेत। याची झळ छोट्या व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहकांनाही बसणार आहे। अन्नधान्य, डाळी, कडधान्य, गूळ, दुग्धजन्य पदार्थ, पोहे, मुरमुरे, आटा, रवा, मैदा या अन्नधान्यावरील जीएसटी आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। जीएसटी लागू करताना एक देश एक कर संकल्पना राबवण्यात आली होती। बाजार समित्यांकडून व्यापाऱ्यांना सेसची आकारणी केली जाते। सेस रद्द करून जीएसटी आकारण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येते। एलईडी लाईट, फिक्स्चर आणि एलईडी दिवे यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत। या वस्तूंवर आता 18% जीएसटी भरावा लागणार आहे। यापूर्वी 12% जीएसटी होता। ब्लेड, चाकू, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटे इत्यादींवरील जीएसटी 18% करण्यात आलाय। एकंदरीतच आता खाद्यान्न असो किंवा शैक्षणिक साहित्य या सगळ्यासाठी तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।